आता मला तुमच्याकडून ना संगमेश्वरचं कल्चर किंवा तिथील लोक ह्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं. खूप आहे. म्हणजे तुम्ही तुम्ही पण कोकणातले आहात, त्यामुळे हो. तुम्हाला माहिती आहे की कोकण आणि कल्चर म्हणजे संस्कृती, कला, संगीत, नाट्य, कोकणातले लोक वेडे आहेत त्याच्या बाबतीमध्ये. आणि हम्म. त्यांच्या रक्तातच आहे हे. म्हणजे तुम्ही बघाल तर अगदी दशावतारापासून बघितलं तरीसुद्धा कोकणी माणूस हा कलेमध्ये रमणारा आहे. तो कुठलाही म्हणजे अनेक कलाकार आहेत बघा, तुम्ही शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत आणि वेगवेगळे कलाकार कोकणामधनं तुम्हाला खूप दिसतील. आणि एक आपण नाटकांचे प्रयोग म्हणा किंवा सांस्कृतिक गोष्टी या कोकणामध्ये खूप आजही गाण्यांचे कार्यक्रम असतील बघितले जातात. संगमेश्वर परिसरामध्ये एक शिंपणे महोत्सव म्हणून होतो की जो एक आपल्या रंगपंचमीसारखाच असतो, की जो खुद्द कसब्यामध्ये आज जे छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा पुतळा तिथे उभारला आहे त्याच्या समोरच एक लेंडी असं म्हणतात, म्हणजे एक हौद केलेला आहे. ओके. या ठिकाणी शिंपणे महोत्सव होतो. तिथली जी जाखमाता आहे त्या जाखमातेचा उत्सव तिथे केला जातो. शिंपणे महोत्सव म्हणजे पूर्णपणे रंगपंचमीसारखा मोठा साजरा केला जातो. तो साधारण फाल्गुन वद्य चतुर्दशीच्या वेळेला तो होतो. आणि त्याची एक कथा आहे तिथे. तिथे एक रेडीज नावाचे एक पूर्वी व्यापारी होते. सिद्धीच्या काळातला गोष्ट आहे ती. आणि ते त्या जाखमातेचे भक्त होते आणि ते त्याची उपासना वगैरे करायचे. आणि सिद्ध्याने एकदा रेडीजना कुठला तरी आळ आला आणि पकडून नेलं आणि आता तो त्यांना मारणार. तर लोकांनी त्या जाखमातेला गाऱ्हाणं घातलं की त्यांना सोडवून आणा म्हणून. आणि अशी कथा आहे की ती जाखमाता सिद्ध्याच्या स्वप्नात गेली आणि दृष्टांत दिला याला सोडव. त्यांना काटेरी मुकुट घातलेला होता तरीसुद्धा त्यांना काही झालं नाही. आणि मग त्यांना सोडलं सिद्ध्याने आणि मग ते वाजत गाजत आणलं त्यांना गावामध्ये. तो दिवस फाल्गुन वद्य चतुर्दशीचा होता. आणि मग त्या दिवशी तो शिंपणे महोत्सव म्हणजे उत्साहाचा म्हणजे आनंद साजरा करायचा. आणि रंगपंचमी आपण जशी रंग पाण्याचा करून करतात तसा तो उत्सव साजरा केला जातो. आणि मग देवीला प्रसाद दाखवला जातो मटणाचा. मटण भाकरीचा प्रसाद हा तिथला प्रसिद्ध प्रसाद आहे. आणि मग तो नंतर सगळ्यांना वाटला जातो. हा एक मोठा उत्सव केला जातो. संगमेश्वरी बोली नावाची एक बोली भाषा आहे. ओके. हां, की जी खूप आता कमी होत चालली आहे. देवरुखमध्ये एक बोंद्रे नावाचे सर राहतात. ते बऱ्याच कार्यक्रम संगमेश्वर बोलीवरती त्यांनी खूप केलेले आहेत. बोली म्हणजे आपली बोली असते, बोलीभाषा तशीच आहे. पण काही त्यातले उच्चार किंवा एक शैली, लकब, ढब म्हणतात, अशा पद्धतीने संगमेश्वर बोली बोलली जाते. तर ती एक बोलीभाषा तिथली संगमेश्वरमधली तुम्हाला थोड्या नाही, मला काहीच येत नाही. पण ते कसं असतं की ते थोडं म्हणजे प्रश्नार्थक विचारल्यासारखं असतं, म्हणजे एखाद्याला केलेलं. म्हणजे आपण म्हणजे एखाद्याला म्हणतो की म्हणजे तुला काय ही गोष्ट तुला इथे काय महत्वाचं आहे वगैरे. आपण एखादं म्हणतो तसं तो म्हणतो की तुला काय माहित नाही का, म्हणजे याच्याबद्दल काय तुला सांगायचं. आणि ती थोडी आणि तुला इतकंही समजत नाही का वगैरे अशी प्रश्न. त्याची लय अशी आणि थोडे वेगळे शब्द आहेत त्याच्यामध्ये. पण ती बोलीभाषा महत्त्वाची आहे की जी खूप कमी झाली आहे. बोंद्रे सर खूप ती बोलीभाषेतनं कार्यक्रम पण ते बरेचसे करतात संगमेश्वर बोलीबद्दल. तर ती एक महत्त्वाची तिथली आहे. बाकी कोकणामध्ये जो तुम्हाला शिमगा आणि गणपतीचा उत्सव म्हणतात तो असतो. जशी ही जाखमाता इथली आहे आणि तिचा शिंपणे महोत्सव होतो, तशीच देवरुखला सोळजाई म्हणून देवी आहे. असा सोळजाईचा पण शिंपणे महोत्सव केला जातो. त्यामुळे मुळात कोकणी माणूस हा उत्सवप्रिय आहे. कुठल्याही प्रकारचा मग ती ग्रामदेवतेचा उत्सव म्हणला तरी सुद्धा ते मंडळी ती खूप मोठ्या ह्याने केली जातात. हे कल्चर आहे. आणि मी कलाकार म्हणले असं खूप कलाकार या परिसरातनं गेलेत. आश्चर्य वाटतं की संगमेश्वरमध्ये आता एक कलांगण संगमेश्वर नावाची संस्था आहे. जे मंडळी काय करतात की संगमेश्वरमधून जी माणसं मोठी झाली, एक तर इथे राहतात किंवा इथून बाहेर गेलीत आणि त्यांनी संगमेश्वरचं नाव हे केलं, अशांची एक मुलाखत घेतात. त्याला ते एक संगमेश्वर संपदा असं नाव त्यांनी दिलं आहे. आणि या हेडिंग खाली तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल बघायला की संगमेश्वरमधनं मोठे झालेले लोक त्यांची मुलाखत घेतात. संपदाताई जोगळेकर आहेत, ज्या नाटकातल्या मोठ्या कलाकार आहेत. त्या फुणगुस नावाचं गाव आहे तिथे. त्या आणि त्यांचे पती राहुल कुलकर्णी यांनी तिथे आनंदाचं शेत नावाचं एक गंमत आहे. आणि तिथली म्हणजे रिसॉर्ट नाही आहे ते, त्याला आपण शेती निवास म्हणू. कारण तिथे त्यांचं एक आहे तुरळ नावाचं गाव आहे. तिथे करकरे म्हणून कुटुंब आहे. त्यांचा एक 250 वर्ष जुना वाडा आहे आणि तो तसाच ठेवला आहे त्यांनी. आणि तिथे ते लोकांची राहण्याची सोय करतात. आता बाजूला त्यांनी कॉटेज बांधलेत पण ते सगळं ठेवलं आहे. आणि राई म्हणून आहे जिथे ते आपले अमोल लोध म्हणून त्यांचं हॉटेल ड्राईव्ह इन आहे धामणीला, त्यांनी केलं आहे की निसर्ग निवास आहे. त्याच्यात रिसॉर्ट असा नाही आहे कुठे. संपदाताई तर तिथे एक अन्नभान नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यांच्याकडे राहायला जाणाऱ्या लोकांना असं नसतं म्हणजे ऑर्डर दिली रूम सर्व्हिस असं नाही आहे. तिथे ते लोकांना दाखवतात की पीक कसं येतं,
कसं आपल्याला तांदूळ येतो तो येतो कसा जमिनीमधनं, आणि ते आपल्याला त्याचं भान राहिलं पाहिजे की आपण जे खातोय त्याच्यासाठी किती मागे कष्ट आहे. अशी मंडळी संगमेश्वरमध्ये आहेत. त्यामुळे रिसॉर्ट नाही म्हणता येणार त्यांना, पण लोकांना जाणीव झाली पाहिजे. ही सगळी मंडळी त्यांचा परिसर दाखवतात. तुम्ही तुरळला जा किंवा या राईमध्ये जा, ही मंडळी तो परिसर दाखवतात, कारण तिथे बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता या परिसरात खूप आहे. शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संस्थांना या लोकांनी बोलवलं आणि इथली जैवविविधता त्यांनी मोजून घेतली. इथे पक्षी किती प्रकारचे येतात, जवळजवळ 200 ते 250 प्रकारचे पक्षी त्या इथे आहेत, असं या संस्थांनी दिलेले अहवाल आहेत. तिथलं पाणी चांगलं आहे, इथे व्हरायटीची झाडं आहेत. तर हा भाग जो, आणि मग ही जी संगमेश्वर संपदा आहे अशी त्यांच्या मुलाखती येतात. मग एक त्याच्यामध्ये कान्हेरे बुवा आहेत, हार्मोनियम वादक. आपल्या माहितीत असेल म्हणजे प्रथमेश लघाटे, जो एक तरुण गायक म्हणून त्या सारेगमच्या मुलांच्या ह्याच्यातून पुढ्याला, तो तिथला आहे. मुंबईला आपण मुंबईकरांना माहिती आहे इंडिकेटर नावाचं ॲप आहे. सचिन बेके नावाचे, ते मूळचे संगमेश्वरचे आहेत. गणपतीपुळ्याला गेलं तर प्राचीन कोकण म्हणून एक मोठं ओपन एअर म्युझियम केलंय सरदेसाईंनी. ते वैभव सरदेसाई आणि स्वरूपासाई ही मूळची मंडळी मोरडे गावातली, म्हणजे देवरुखच्या इथली, संगमेश्वर तालुक्यातली आहेत. जवळजवळ 38 ते 40 लोकांच्या त्यांनी मुलाखत, म्हणजे इतकी मंडळी आहेत की जी संगमेश्वरमधली आहेत, संगमेश्वरमध्ये मोठी झाली आहेत, किंवा संगमेश्वरमधनं बाहेर जाऊन त्यांनी काहीतरी केलं आहे. तर अशी कलाकार मंडळीसुद्धा खूप आहेत. बुरंबी नावाचं गाव आहे, आपण देवरुखला हातानं लागतं, तिथे म्हैसकर नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी स्वांत सुख आहे, म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी म्हणून काष्ठशिल्प प्रदर्शन केलं त्यांनी. आपल्या म्हणजे त्यांना ना कुठेही गेले की एखादं झाडाचा ओंडका पडला असेल तर त्यात त्यांना ते शिल्प दिसतं, ते उचलून तो ओंडका आणतात, आणि कधी कधी काही थोडासा तासायचा त्याला, किंवा काही बेढब असेल तर किंचित त्याच्यातनं मूर्ती किंवा शिल्प घडवायचं नाही, थोडा तासायचा. अशी जवळजवळ 125 शिल्प त्यांनी केली. किंवा संगमेश्वरमध्येच पैसा फंडची शाळा आहे, त्या शाळेमध्ये JD पराडकर म्हणून कला शिक्षक आहेत. त्यांनी काही पुस्तकं पण लिहिलेली आहेत. तर त्यांनी करोना काळामध्ये जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा त्या शाळेमध्ये त्यांनी कला दालन भरवलं. शाळेमधनं जे कलाकार, चित्रकार पुढे गेलेत त्या मुलांनी काढलेली, आणि ती खूप मोठी झालेत ना, म्हणजे ते JJ स्कूलला पुढे गेली मुलं, आणि तिथून पुढे आज डिझायनिंग आणि किंवा जाहिरात या क्षेत्रामध्ये मोठे नावं मिळवलेली आहेत. अशांचं कलादालन केलं. त्यामुळे मी म्हटलं असं की कला ही कोकणी माणसाच्या रक्तात आहे. तुम्हाला कलासक्त कोकणी माणूसच दिसेल, म्हणजे न कलाकारही दिसेल पण कलाकारही दिसतील. पॉडकास्ट पण कोकणी माणूस कोकणी माणूस, माझा जन्मच तेवढंच आहे, आणि त्यामुळे मला तर कोकणाबद्दल प्रचंड आहेच आहे, म्हणजे गेस्ट आणि होस्ट अगदी दोन्ही कोकणी आहेत. हा, तर कोकणी माणूस कला, तो जिथे जमेल ना, ज्याला जिथे त्याच्यातनं त्याला कला दिसते, आणि तो कलेचा काय म्हणतात त्याला उपासक सुद्धा आहे. म्हणजे तो तेवढा रसास्वाद सुद्धा तेवढाच चांगला येतो. म्हणून मी मगाशी ज्या लोककला वगैरे सांगितलं त्या सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर केल्या जातात.